हॅलो फ्रेंड्स, तर आज तुम्हाला मी सिंपल स्लीव्ज डिझाईन बनवायचे सांगणार आहे, ते पण खूप सोप्या पद्धतीने. चला तर मग आपण स्टार्ट करूया. अशा स्लीव्ज डेली यूजसाठी खूप कम्फर्टेबल असतात. तर मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि तो 4 फोल्डमध्ये करत आहे. दोन्ही स्लीव्ज आपण सोबत कट करणार आहोत. माझ्या स्लीव्जची मेजरमेंट 4.5 इंच आहे, तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. माझी टोटल लेंथ होते 5 इंच, तर 5 इंचवर मी मार्किंग करून घेत आहे. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार तुमची मार्किंग करून घेऊ शकता. आर्महोलची लेंथ मी 2.5 इंच घेतलेली आहे. 2.5 इंच आर्महोलची लेंथ घ्यायची आहे शॉर्ट स्लीव्जसाठी. आणि मच्छी कट करून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने ड्रॉ करायचा. मच्छी कट चांगला आल्यानंतर आपली स्लीव्ज पण खूप छान बसते आणि कुठे झोळ येत नाही स्लीव्जमध्ये आर्महोलच्या ठिकाणी. आता आपण ड्रॉ केलेले लाईनला कट करून घेऊया. आपण दोन्ही स्लीव्ज सोबत कट करत आहोत. फ्रंट साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अर्धा इंच जास्त कट केल्याने समोरचा फ्रंट साईडचा भाग आपला खूप छान बसतो, कुठं पण झोळ येत नाही. सेंटर मार्कला आपण मार्किंग करून घेऊया, एक टक्स पॉईंट मारून. आता मेन फॅब्रिकला वर आपण कट केलेल्या स्लीव्ज ठेवून कट करून घेऊया. अशा पद्धतीने छान अंथरून घेऊन त्याच्यावर स्लीव्ज ठेवूया. आणि मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कट करायचं आहे, कारण आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा फॅब्रिक हे कमी जास्त पडतं. केव्हा पण आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक स्टिच करून घेऊ. मेन फॅब्रिक हे बरोबरच्या ठिकाणी ठेवायचं आणि त्यावर स्लीव्ज ठेवून घ्यायच्या आणि स्टिच मारून घ्यायची. एकदम हलक्या हाताने स्टिच मारायची आहे. कपडा व्यवस्थित करत करत स्टिच मारून घ्यायची. कपड्याला कुठं पण झोळ आलेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने स्लीव्जला ओपन करून घेऊन एक दाब टीप मारून घ्यायची. अशी दाब टीप मारल्यास आपल्या स्लीव्ज एकदम परफेक्ट बसतात आणि एकदम त्याची फिनिशिंग पण खूप छान येते. आणखीन एक टीप मारून घेऊया. मेन फॅब्रिकला आणि अस्तरला एकदम छान जॉईन बसतो. आपण दोन्ही स्लीव्ज सोबत स्टिच करून घेत आहोत. एकदम छान पद्धतीने दोन्ही स्लीव्ज अटॅच करून घेऊया. स्टिच मारताना कपडा व्यवस्थित आहे का नाही हे पाहत पाहत स्टिच मारायचे आहे. नंतर मग घोळ आल्यानंतर आपली स्लीव्ज एकदम अशी छान दिसत नाही आणि त्याला फिनिशिंग पण येत नाही. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊन आणि दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या करून घेऊ. बघा, दोन्ही स्लीव्ज एकदम कमी वेळेमध्ये स्टिच करून झालेले आहेत. एकदम परफेक्टपणे स्टिच झालेले आहेत स्लीव्ज. आता आपली स्लीव्ज आपण ब्लाऊजला स्टिच करून घेऊ, जॉईन करून घेऊ. स्लीव्जचा सेंटर पॉईंट हा ब्लाऊजच्या शोल्डरच्या सेंटर पॉईंटला जोडून घेऊ. एकदम छान पद्धतीने जोडून घेऊ. मार्किंगवर मार्किंग ठेवायचे आहे. आणि स्टिच करून घ्यायचं आहे.
एकदम सोप्या पद्धतीने ह्या स्लीव्ज आहेत आणि खूप कमी वेळामध्ये ह्या स्लीव्ज तयार होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने दुसरी साईड पण आपण स्टिच करून घेऊ आणि जोडून घेऊ. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. बघा आपल्या स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. एकदम फिनिशिंगमध्ये स्लीव्ज आलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा स्लीव्ज डेली यूजसाठी खूप कम्फर्टेबल वाटतात. दोन्ही साईडनी एकदम बरोबर स्लीव्ज झालेले आहेत.